कधी विचार केलाय का, एखादं नातं अचानक तुटत नाही, ते दिवसागणिक कमी होत जातं. शब्द कमी होतात, संवाद संपतो, मनातलं वादळ वाढत जातं आणि एक दिवस ते संपतं. पण खरं दुखतं तेव्हा नाही जेव्हा दोघं वेगळे होतात. दुखतं तेव्हा जेव्हा एक जण बोलतो आणि दुसरा फक्त ऐकतो. जेव्हा एक व्यक्ती रोज प्रयत्न करते आणि दुसरी दुर्लक्ष करते. नातं तुटण्याची सुरुवात कधी भांडणाने होत नाही, ती होते शांततेने. तेव्हा जेव्हा तू काय विचार करतोस याचं उत्तर मिळत नाही, तेव्हा जेव्हा काही नाही हे उत्तर रोज होऊन बसतं. ते सुरुवातीचे फोन, मेसेज, तो काळजीचा सूर, सगळं हळूहळू कमी होतं. आज कशी आहे सेवजी फक्त येतं. नात्यात असताना आपण एकटं वाटणं हाच खरा त्रास असतो. जेव्हा तो किंवा ती शेजारी बसलेले असतात पण मनाने खूप दूर गेलेले असतात. सगळं चालू असतं, चॅट चालू असतो, रील चालू असते, स्टेटस अपडेट चालू असतात, पण आपण नावाचं नातं बंद होतं. तेव्हा आपलं मन आरडाओरड करतं, पण समोरच्याच्या कानात त्या भावना पोचतच नाही आणि मनामध्ये एक आवाज सतत ओरडतो, मी पण इथं आहे, तू ऐकतोयस का? नातं एकदम संपत नाही, ते हरवतं. 2 चहा एकत्र न घेणं, एकमेकांच्या पोस्टवर रिप्लाय न करणं, एकमेकांची नजर चुकवणं, हे असं छोट्या छोट्या गोष्टीतून नातं दररोज तुटत राहतं. कधी ती बोलायची, सांग ना काहीतरी, आज ती गप्प बसते कारण तिला सवय झाली उत्तर न मिळण्याची. कधी तो म्हणायचा, मी आहे ना, आता तोही स्वतः हरवून गेलाय. 2 माणसं वेगळी होणं म्हणजे नातं तुटत नाही, पण जेव्हा एकमेकांची गरज असूनही कोणाचा प्रयत्न करत नाही, तेव्हा खरंच दुखतं. तिला वाटायचं तो तरी काही बोलेल, त्याला वाटायचं तीच समजून घेईल आणि या दोघांच्या मनातल्या वाटण्यांमध्ये नातं हरवून गुदमरून मरतं. नातं तुटल्यावर आठवणी मागे राहतात. एका कपामध्ये आता फक्त एकच चहा असतो, फोन सायलेंट असतो आणि मनात सतत एकच वाक्य फिरतं, किती वेळ बोलायचं ठरवलं होतं पण बोललो नाही. कधी ती तिच्या आवडीची गाणी ऐकते, पण आता त्याला सांगणं उगाच वाटतं. कधी तो तिचा फोटो पाहतो, पण तो त्याच्यासारखाच आता सीनमध्ये राहत नाही. मित्रांनो, जर तुमचं नातं अजूनही जिवंत आहे, तर तुम्हाला अजून आठवण येते, तर उशीर होण्याआधी प्रयत्न करा. ती समजून घेईल किंवा तो समजेल, या अपेक्षांमध्ये नातं मरण पावतं. शब्द कधीच महाग नाहीयेत. माफ कर, आय मिस यू, मी समजून घेतो, हे छोटेसे वाक्य मोठे नातं वाचू शकतात. आजच जे नातं दूर वाटतंय त्याला पुन्हा जवळ आणा, कारण नातं तुटल्यावर फक्त 2 माणसं नाही हरवत, तर एक पूर्ण जग हरवतं. म्हणून लक्षात ठेवा, नातं तुटतं तेव्हा नाही दुखत, ते रोज दुर्लक्ष होतं तेव्हा जास्त दुखतं आणि ते टाळता येतं फक्त थोड्याच्या प्रयत्नाने. कधी कॉल करा, कधी समजून घ्या, कधी थोडंसं वाकून बघा. नातं हरवण्याआधी त्याची ओतून बघा.